नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनीश्वरम्। श्री क्षेत्र नस्तनपूर मनमाडपासून 42 किलोमीटर, नांदगावपासून 15 तर चाळीसगावपासून 29 किलोमीटर अंतरावर असलेले ठिकाण देशभरातील शनी महाराजांच्या 7.5 पीठांमध्ये श्री क्षेत्र नस्तनपूरचा समावेश आहे। हे पूर्णपीठ म्हणून अखिल भारतात ओळखले जाते। आख्यायिकेत सांगितल्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी स्वहस्ते स्थापन केलेल्या 3.5 पीठामध्ये नस्तनपूरला पूर्णपीठ म्हणून मान्यता आहे। श्री शनिधाम नस्तनपूरचा इतिहास हा प्राचीन आहे। त्याची माहिती काशीखंड, रामायण व महाभारतात देखील आढळते। प्राचीन काळी या ठिकाणी दंडकारण्य होते। पंचवटीत सीतामाईचे अपहरण झाल्यानंतर सीतामातेचा शोध घेत प्रभू रामचंद्र व लक्ष्मणजी मनमाडजवळील अगस्त्य ऋषींच्या आश्रमात पोहोचले। तेथे गेल्यानंतर अगस्त्य ऋषींनी सीतामाता कुठे आहेत अशी विचारणा केली। तेव्हा प्रभू रामचंद्रांनी सर्व वृत्तांत त्यांना सांगितला। त्यावेळी अगस्त्य ऋषींनी सांगितले की रावण व राम या दोघांची रास एकच आहे। आपणास जर रावणावर विजय मिळवायचा असेल तर आपण शनी महाराजांच्या 3.5 पीठांची स्थापना करावी। शनी महाराजांची उपासना केल्यास आपल्याला पुढील मार्ग सुकर होईल। अगस्त्य ऋषींचे पुढील प्रवासासाठी मार्गदर्शन व आशीर्वाद घेऊन प्रभू रामचंद्र व लक्ष्मणजी तिन्ही सांजेला नशरथपूर म्हणजेच आत्ताचे नस्तनपूर या ठिकाणी पोहोचले। संध्याकाळ झाल्याने व खूप घनदाट वृक्षांच्या छायेमुळे पुढे जाणं शक्य नव्हतं, त्यामुळे ते या ठिकाणीच थांबले। प्रभू रामचंद्र त्रिकाळ संध्या करत असत। येथे आल्यानंतर प्रभू रामचंद्र यांनी सायं संध्या करीत असताना सूर्यनारायणाला अर्घ्य दिलं। तेव्हा अगस्त्य ऋषी आणि प्रभू रामचंद्रांचे संभाषण ऐकलेल्या सूर्यनारायण भगवान यांनी प्रभू रामचंद्रांच्या हातामध्ये ही शनी महाराजांची वालुकामय मूर्ती दिली। तिची प्राणप्रतिष्ठा नस्तनपूर क्षेत्री स्वहस्ते करून ते पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले। नस्तनपूर येथून निघाल्यानंतर पुढील प्रवासात त्यांनी राक्षसभुवन, उज्जैन व अर्धपीठ काशी अशी शनी महाराजांची 3.5 शक्तिपीठे स्थापन केली। नस्तनपूर येथील विशेषता म्हणजे येथे भाविकांकडून शनी महाराजांची नवस्फूर्ती डाळबट्टीच्या जेवणाची पंगत देऊन केली जाते। स्त्रियांना मंदिरात प्रवेश दिला जातो। त्याचबरोबर येथील खास वैशिष्ट्य म्हणजे शनी महाराजांचे हे मंदिर सूर्याभिमुख आहे। सूर्य हे शनी महाराजांचे पिता आणि त्यांनीच प्रभू रामचंद्रांना दिलेली शनी महाराजांची मूर्ती। त्यामुळे जर एखाद्या पिता आणि पुत्राचे जमत नसेल, घरामध्ये काही वितुष्ट निर्माण होत असेल, त्यांनी दोघांनी सोबत येऊन येथे दर्शन घेतल्यास त्यांच्या 7.5चा पर्वकाळ निघून जातो आणि समृद्धी प्राप्त होते। अशा या पावन तीर्थक्षेत्री प्रभू रामचंद्रांप्रमाणेच राजा नल, दमयंती, पांडव, राजा विक्रम, नवनाथ, शंकराचार्य, छत्रपती शिवाजी महाराज, संत जनार्दन स्वामी महाराज आदींनी शनी महाराजांची या ठिकाणी सेवा केल्याचे समजते। प्रत्येक शनी अमावस्येला येथे मोठी यात्रा भरते। त्याचबरोबर सोमवती अमावस्या व श्रावण महिन्यात देखील येथे भाविकांची मोठी गर्दी असते। खोजा नाईकाचा किल्ला। नस्तनपूर या क्षेत्राला धार्मिक क्षेत्राबरोबर ऐतिहासिक महत्त्व देखील आहे। या ठिकाणी खोजा नामक राजा होऊन गेला। नस्तनपूर या ठिकाणी पूर्वी भिल्ल समाजाची मोठी वस्ती होती। त्यात खोजा नाईक हा भिल्ल होता। तो शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असे। शेती करता करता तो शनी महाराजांचा निश्चिम भक्त झाला। एकदा हा खोजा शेतात नांगरत असताना त्याच्या नांगराच्या फळाला परिसाचा स्पर्श झाला। त्यामुळे संपूर्ण नांगर सोन्यासारखा चमकू लागला। त्याला खूप आनंद झाला। त्याच्याकडे अमाप संपत्ती झाल्याने त्याने स्वरक्षणासाठी येथे भुईकोट किल्ला बांधला। या किल्ल्यावरून त्याला दिल्लीचा दिवा बघण्याची इच्छा होती। या किल्ल्याला त्याने 4 बाजूने भक्कम असा कोट बांधला। पुढे सन 1800 साली मुंबई ते भुसावळ मध्य रेल्वेचे काम सुरू झाले। या कोटामधून रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू झाले। त्यास खोजाने विरोध केला। तरीसुद्धा इंग्रजांनी कोट पाडून रोड टाकण्यास सुरुवात केली।
खोजाने रूळ काढून टाकले व परत कोट बांधला. असे बरेच वेळ झाल्यानंतर इंग्रज सरकारला त्याने आवाहन केले की मुंबई ते भुसावळ एक रूळ मी सोन्याचा बनवतो, दुसरा रूळ तुम्ही सोन्याचा बनवा. हे ऐकून इंग्रज सरकारला त्याच्या संपत्तीविषयी संशय निर्माण झाला, म्हणून त्यांनी खोजास पकडण्याचे आदेश दिले. खूप प्रयत्न करूनही खोजा इंग्रजांच्या हाती लागला नाही. एकदा त्याचा खूप पाठलाग झाल्यानंतर त्याने किल्ल्यातील एका विहिरीत बायको मुलांसह घोड्यावरून उडी घेतली व इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन राजा खोजा फरार झाला. नंतर इंग्रजांनी ती विहीर बघितली असता त्या विहिरीत एक मोठे भुयार आढळले. त्या भुयाराची लांबी 12 खाटांची सूम, म्हणजेच 12 खाटा विणण्यासाठी जेवढा दोर लागतो तेवढ्या लांबीचे भुयार आढळले, अशी या संदर्भात दंतकथा असल्याची माहिती मिळते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन माहितीसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा.